राजधानी दिल्ली येथील जंतर मंतर येथे नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणाविरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ला प्रकरणाचे पडसाद आता येवल्यात उमटू लागलेत। या घटनेचा आणि पोलीस कारवाईचा तीव्र शब्दात धिक्कार करत हिंदू मुस्लिम मित्र परिवार येवला यांच्या वतीने विंचूर रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली। त्यानंतर नायक तहसीलदार पंकज नेवासे यांना निवेदन देऊन जाहीर निषेध नोंदवण्यात आला। दिनांक 23 जुलै 2026 रोजी काढण्यात आलेल्या या निषेध मोर्चाद्वारे हिंदू मुस्लिम मित्र परिवारातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट सचिन बखारे, येवला। बंद करो, बंद करो, बंद करो। संविधानाचा विजय असो, संविधानाचा विजय असो। इन्कलाब जिंदाबाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। इन्कलाब जिंदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तानाशाही बंद करो, बंद करो, तानाशाही बंद करो। मला मीडियाद्वारे एक सांगायचं होतं, आम्ही काल फ्रान्स गाढव साहेबांना कॉल केलं, पण गाढव साहेबांना आमच्यासाठी वेळ नाही, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी वेळ नाही। त्यांनी 2-4 मिनिटं तरी पण आम्हाला साहेब द्यायला पाहिजे असतं, पण त्यांनी ते पाठवून असं चालत नाही। आज देशावर इतकं मोठं म्हणजे संकट आहे का युवा पिढीचं खच्चीकरण होऊन राहिलं। हे देश भारत देश हा विज्ञान प्रति महत्वाचा आहे, यांनी जाहीरपणे समर्थन करतो आणि त्यांना पाठिंबा देतो। इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद। जे दिल्ली येथे चालू असलेले जंतर मंतरवर नीट पेपर फुटीमुळे झालेल्या आंदोलनाला जे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेले, आम्ही त्याचा जाहीरपणे निषेध करतो आणि शिक्षण मंत्री जे धर्मेंद्र प्रधान यांचे राजीनाम्याची मागणी आमची, आणि दीपक दिपके यांना जाहीर पाठिंबा आमचा, अभिजित दिपके यांना जाहीर पाठिंबा आहे। हो, आणि आम्ही इकडं आमच्या शांततेपूर्वक प्रांत कार्यालयावर अधिकारीला पत्राद्वारे निवेदन देणार आहे व या घटनेची लवकर तपास वगैरे प्रशासन करून आम्ही विनंती करतो की त्यांनी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यावे। दिल्ली येथे जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचे जे अध्यक्ष आहेत अभिजित दिपके यांनी जे 1 महिन्यापासून जे आंदोलन चालू केलं, खरं तर हे आंदोलन हे केवळ एकट्याचं आंदोलन नाही, तर हे तरुणांचं आंदोलन आहे आणि त्याचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे। कारण तरुणांचं जे शिक्षणाचा सर्वात महत्त्वाचा नीट पेपर असेल तर त्याचं फुटीचं हे प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये जवळपास 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। भारतभर जो जनाक्रोश तयार झालेला आहे त्याचं कुठंतरी एक आंदोलन शांततेत चालू होतं आणि त्या आंदोलनाचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट हे होतं का या सरकारने, या BJP सरकारने त्याची जबाबदारी घ्यावी आणि जे शिक्षण मंत्री आहेत केंद्राचे जे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि त्यासाठी जे आंदोलन चालू होतं आणि त्या अमानुषपणे त्या विद्यार्थ्यांवर त्या ठिकाणी जंतर मंतरवर लाठी हल्ला झाला, अनेक विद्यार्थी त्यामध्ये जखमी झाले, अनेक महिलांवर काय अत्याचार झाले, संपूर्ण भारत बघतोय आणि आजही मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येवला शहरात हे सर्व विद्यार्थी बाईक रॅलीने या ठिकाणी निषेध नोंदवत आहे। आपला शांततेच्या पद्धतीने निषेध नोंदवत निवेदन देणार आहे, पण येत्या काळात जर हा राजीनामा झाला नाही तर प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात हे आंदोलन उभं राहिल्याशिवाय राहणार नाही। हीच परिस्थिती आज आहे। गेल्या 2-3 दिवसापासून देशात जो काही प्रकार त्या ठिकाणी चालू आहे, ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना बेरहमीने मारहाण करण्यात येत आहे, ही अतिशय त्या ठिकाणी घातक व निंदनीय गोष्ट त्या ठिकाणी आहे। विद्यार्थ्यांचा जे बेरहमीने आपण व्हिडिओ बघितले, आपल्या माता भगिनी असेल, महिला असेल, त्यांना त्या ठिकाणी
अतिशय त्या ठिकाणी निंदनीय त्या ठिकाणी पोलिसांनी त्या ठिकाणी मारहाण केली, हे अतिशय त्या ठिकाणी चुकीचं त्या ठिकाणी आहे. आपला देश हा त्या ठिकाणी लोकशाहीचा देश आहे. त्या ठिकाणी कोणीही त्या ठिकाणी आंदोलन केलं तर त्या ठिकाणी पोलीस त्या ठिकाणी लाठीचार्ज करताय, हे कुठेही त्या ठिकाणी लोकशाहीच्या वाटेचं दिसत नाही. तर माझी या ठिकाणी सर्वांना, सरकारला या ठिकाणी विनंती असेल का ठीक आहे आंदोलन होतं आहे, पण हा सगळा लोकशाहीचा हा प्रत्येकाचा हक्क आहे आंदोलन करणे. तर त्या ठिकाणी कोणालाही लाठीचार्ज हा प्रकार त्या ठिकाणी झाला नाही पाहिजे. प्रत्येकजण आपल्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी लढत असतो आणि अशा प्रकारची गोष्ट त्या ठिकाणी झाली नाही पाहिजे, अशीच मी त्या ठिकाणी सरकारला विनंती करतो. आणि आज जो येवल्यात अर्जुन भाऊ जावळे असतील, डॉक्टर साहेब असतील, त्यांनी जो मोटर बाईक रॅलीचा आयोजन केला आहे, त्याचा निषेध केलेला आहे, त्याचा पूर्ण आमच्या कुटुंबाकडनं पाठिंबा त्या ठिकाणी आहे. धन्यवाद.